नमस्कार रामराम मंडळी, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज होता गुरुवार. दर गुरुवारी माझा स्वामी समर्थांचा उपवास असतो आणि त्यामुळे मी जातो स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये. तर तुम्ही बघू शकता, या केंद्रामध्ये आल्यानंतर मनाला एक वेगळीच शांती मिळते. आणि समोर जे दिसत आहे ते औदुंबराचं झाड आहे. त्या झाडाभोवती 11 प्रदक्षिणा मारल्या जातात. तर मी दर गुरुवारी त्या प्रदक्षिणा मारतो. आणि एकूणच इथला सगळा परिसर जो आहे तो खूप निसर्गरम्य परिसर आहे. आणि या परिसरामध्ये एक भला मोठा वटवृक्ष आहे. तो वटवृक्ष खूप पूर्वीचा आहे, म्हणजे बऱ्याच वर्ष झालेले आहेत त्या वटवृक्षाला आणि खूप जुना हा वटवृक्ष आहे. तर हा वटवृक्ष मी तुम्हाला मुद्दाम व्हिडिओमध्ये दाखवत आहे. नंतर स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर मी निघालो माझ्या ड्युटीला. तर रस्त्याने जाताना एक भारी सीन जो दिसला तो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्यानंतर घरी आल्यानंतर मी स्वामींची जपमाळ करतो आणि त्यानंतरच गुरुवारचा उपवास सोडतो. तर मी दिवा लावून घेतला, त्यानंतर अगरबत्ती लावली आणि नंतरून 108 मण्यांची जी जपमाळ आहे ती मी दर गुरुवारी करतो आणि त्यानंतरच मी माझा गुरुवारचा उपवास हा सोडत असतो. तर उपवास सोडण्यासाठी आज जेवणामध्ये होतं डुबुक भाजी, कांदा, तोंडी लावायला लोणचं, भाकरी आणि गोडामध्ये होतं बेसनाची बर्फी. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला भेटू.